सामन्याला आता सुरुवात होती आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर तर समीर अजिंक्य ही जोडी मैदानामध्ये. अजिंक्य यावेळेस मात्र पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू. विशाल यांची मात्र एक चांगली अनुभवी गोलंदाजी आज दिवसभरामध्ये आपण पाहिली. SPL चं पहिलं पर्व आणि या पहिल्याच पर्वामध्ये एक उत्साहवर्धक वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल हा चेंडू पायावरती आदळलाय. फुल टॉस चेंडू होता, लोवर फुल टॉस चेंडू आणि इथे पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती असेल समीर. मगाशी अगदी पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार खेळल्यानंतर समीर बाद झाले होते. या मॅच मध्ये आता एक मोठी अपेक्षा नक्कीच असेल संघाचा कर्णधार देखील. हो हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेतोय आणि इथे हा चेंडू मात्र निर्धाव. विशाल यांची आज गोलंदाजी पाहिली तर फार कंजूसीवाली गोलंदाजी केली, कमी धावा खर्च केल्या, संघाला अगदी उपयुक्त गोलंदाजी नक्कीच केली. मागच्या मॅच मध्ये आकाश भाऊ कांबळे 11 संघाने विजय मिळवला होता, त्यामध्ये मोलाचा वाटा देखील विशाल यांनी उचलला होता आणि इथे देखील त्याच प्रकारची गोलंदाजी होती, ती सुरुवात होती. हो परत एकदा चेंडू शरीर भेदक मारा, रन मात्र इथे मिळणार नाही. पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय आणि चेंडू पहा थोडासा सर्व खेळाडूंना विनंती असेल ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये बॅटिंगला येताल सेंटर गार्ड परिधान करूनच मैदानामध्ये या. सेंटर गार्ड घातल्याशिवाय कुणी मैदानामध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू नका. सेंटर गार्ड घातल्याशिवाय कोणी मैदानामध्ये बॅटिंग करू नका ही विनंती असेल, आयोजकांकडून सूचना आहे. आणि एखादा चेंडू जर अवघड जागी लागला तर दुर्घटना मोठी होऊ शकते, त्यामुळं विनंती असेल सेंटर गार्ड परिधान करूनच बॅटिंग करा. समीर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कर विशाल. अफलातून गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहिलं तर केवळ एक सिंगल धाव आतापर्यंत खर्च केली. SPL 2024 पर्व पहिले आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा आणि या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती असतील अजिंक्य गायकवाड. या सीझन मध्ये मात्र थोडीशी निराशा नक्कीच अजिंक्यने दाखवून दिली, कारण अजिंक्यकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत, मोठे फटके खेळण्याच्या अपेक्षा असताना मात्र इथे आज थोडीशी निराशाजनक बॅटिंग नक्कीच पाहायला मिळाली. त्याचबरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3. कोणताही फलंदाज इथे बाद नाहीये, पण धावफलकावरती धावा देखील फार कमी आहेत. SPL चं पहिलं पर्व आपण पाहतो आणि या पहिल्या पर्वामध्ये खेळाडूंचा एक फार मोठा जल्लोष, एक जोश नक्कीच पाहायला मिळतोय. ऑक्शन पद्धतीने या सर्व लिलाव प्रक्रिया पार पडल्या आणि त्यानंतर मात्र या टीम झाल्यानंतर त्यांचं कॉम्बिनेशन बसवण्यासाठी अनेक प्रॅक्टिस मॅचेस देखील झाल्या असतील, अनेक
चुरशी वाढली असतील, कारण जे खेळाडू कधी कधी एकमेकांसोबत खेळत होते, एका टीम मध्ये खेळत, ते आता एकमेकाच्या विरुद्ध नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या खेळाडूंचा खेळ, त्या उणिवा, त्या स्ट्रॉंग झोन, हे सर्व काही आता एकमेकाला माहित असताना आता कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळला जाईल. 3 धावा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. गौरव दुसरं षटक घेऊन गौरव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटचा मारा, वेगवान मारा होता. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव. जिंकेच्या बॅटमधनं मात्र चेंडू येत नाही आणि परत एकदा निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. 3 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. अगदी इथे पाहिलं तर 4 ओव्हरची मॅच कमीत कमी 40+ रन इथे बनवणं गरजेचं आहे. तर मात्र एक फायटिंग स्कोर नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे यावेळेस मात्र व्हाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. फलकावरती 4 धावा. हो, यावेळेस मात्र हा चेंडू पंचांचा इशारा काय येतोय? पंच मात्र ते शहानिशा करून निर्णय कळवतील. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. व्हाईट बॉल अगदी पॉपिंगच्या बाहेर चेंडू बघितला होता, पण अगदी तो स्टंप लाईनच्या मागे होता. त्यामुळे पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी कळवला. फटका मात्र चांगला खेळलाय, पण तिथे क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय आणि एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लोअर फुलटा चेंडू ही जमिनीचा मात्र फटका खेळला. एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. धाव फलकावरती पाहिलं तर 7 धावा. धावफलक अगदी या ओव्हरमध्ये देखील धावफलकाचा ओघ थोडासा नक्की शांत नक्की पाहायला मिळालाय. अजूनही पाहिलं तर कोणताही मोठा फटका, चौकार, षटकार अजूनही पाहायला मिळाला नाहीये. धावफलक मात्र शांत पद्धतीने पुढे जातोय. आणि तीच दुविधेची बाब असेल राजूभाऊ साने 11 संघासाठी, कारण मोठं टार्गेट इथे जमा करणं गरजेचं असेल, कारण ही मॅच महत्वाची असेल. कारण तिसरा सामना खेळतात, 2 सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी विजय मिळवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. धावफलकावरती पाहिलं तर पुन्हा एक सिंगल रन. 9 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 10 धावा. समीर यांचा मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण 2 धावा मात्र सहज इथे पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर 2 धावा देखील. समीर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता पण तितकाच चांगला झेल आणि ते पहिला धक्का राजूभाऊ साने 11 संघाला. समीरच्या रूपाने समीर होता झेल बाद. बारा धावा या धावफलकावरती पूर्ण होतात.
12 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय पार्थ. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश. आणि हा चेंडू मात्र इथे दिशाही चेंडू होता. वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 16 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी पाहता पाहता धावफलक देखील एक वेगळा आकार घेतोय. पण अगदी इथे पाहिलं तर राजूभाऊ साने 11 थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आहे. यानंतर होणारा सामना असेल अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन विरुद्ध ऋषिकेश जाधव युवा मंच. अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन विरुद्ध ऋषिकेश जाधव युवा मंच या दोन संघादरम्यान पुढचा सामना. कॅप्टन्स विनंती असेल टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. इथे चेंडू मात्र हवेत खेळलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक निकेतन पाटोळे फार दूर होता पोहोचण्याचा प्रयत्न. सतरा धावा या धावफलकावर. थांबा 17 नाही आत्ताच्या देखील धावा अडत आहेत. 19 धावा. ओहो जागा बनवली. चांगला फटका खेळला. पॉइंट लेग दरम्यान चेंडू जातोय सुसाट वेगाने सीमारेषा पार. चौकार. अफलातून फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू अगदी जातोय सीमारेषा पार. आतिशच्या पाठमधनं आलेला एक 60 गोळी फटका आणि त्या चौकाराने धावफलक मात्र पुढे सर केलं. 23 धावा. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय पार्थ. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये खेळायला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक फार दूर 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 दूर. प्रयत्न मात्र लाजवाब केला पण चेंडू मात्र थांबवता आला नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. अगदी आतिशला मला वाटते उशिराने जाग आली पण जाग आली. देर आहे दुरुस्त आहे. बॅक टू बॅक 2 चौका भी लेके आए. 2 चौकार बॅक टू बॅक इथे आपल्याला पाहायला मिळाले. चला यानंतर होणारा सामना ऋषिकेश भाऊ जाधव 11 विरुद्ध अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन. दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन या. हो परत एकदा. क्या बात आहे क्या बात आहे. पहिल्या शॉटची पुनरावृत्ती आणि यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
आतिशच्या बॅट मधनं मात्र चौकारांची छडी लावली गेली. हा फटका जर पाहिला तर अगदी जितका आतिश यष्ट्यांच्या बाहेर आला तर तितका फॉलो करण्याचा प्रयत्न केला, पण आतिश अगदी व्हाईट लाईन वरनं चेंडूला खेचला आणि 4 धावा वसूल केल्या. 31 धाव फलकावरती पूर्ण होता. जो धावफलक अडखळला होता तो आतिशच्या आतिशी बॅटिंग मुळे पुन्हा एकदा सुरू झालाय. आतिशची आतिशी बॅटिंग आणि इथे धावफलकावरती एक मिळालेला वेगळा आकार. 31 धाव फलकावरती. अगदी जो रन रेट थांबला होता, ब्रेक लावला गेला होता, जी गाडी अगदी 10-20च्या स्पीडने धावत होती ती गाडी आता 80-90च्या स्पीडने धावायला सुरू झाली. आणि ड्रायव्हिंग सीट वरती आतिश. पण अगदी आता पाहिलं तर अजिंक्य गायकवाड इथे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल, पण अजिंक्य गायकवाडला देखील आता गिअर चेंज करावं लागेल. अगदी फर्स्ट सेकंड वरती गाडीने आता टॉप गिअर वरती अजिंक्यला गाडी चालवावी लागेल. धावफलकावरती 31 धावा, 31 रन. 31 मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच शंकर. सृष्टी फाउंडेशन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, केवळ 5 धावा दिल्या, तो शंकर ठरतात मॅन ऑफ द मॅच. शंकर यांना विनंती आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचा आहे. शंकर, सृष्टी फाउंडेशन संघाचे खेळाडू शंकर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपला पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचा आहे. चौथा षटक अजिंक्य गोलंदाजी फलंदाजी मार्कवर, पण इथे अजिंक्यच्या बॅटवरती हा चेंडू देखील आला नाहीये. आणि इथे परत एकदा डॉट बॉल. ते मनकट विकेट घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. आतिश इथे मात्र मनकट विकेटचा शिकार. फलंदाज मात्र बाद. पंचांचा निर्णय मात्र फलंदाज बादचा निर्णय आलाय. आणि ते तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. बघूया तिसऱ्या पंचा निर्णय काय देतात. चला चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय पाहूया काय येतोय. आणि पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र आलाय नॉट आउट, कारण फर्स्ट अटेम्प्ट तिथे पूर्ण झाला होता आणि नंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला. नॉट आउटचा इशारा आलाय. आणि आता जर असा खेळाडू मध्ये आला तर 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. याची दक्षता घ्या.
तिसरे पंच आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे घाई करू नका. तिथे बॅट्समनने जरी सांगितलं असतं तरी आपण रिव्ह्यू घेतला असता. आणि ते तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र आलाय, नॉट आउट. आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सामना चालू असताना जर एखादा खेळाडू आतमध्ये आला तर 5 धावांची पॅनल्टी ते दिली जाईल, याची दक्षता घ्या इथून पुढे सर्व सामन्यांमध्ये. फटका जोरदार आणि चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. अमित गोलंदाजी मार्कवर आपण अमितला पाहतोय आणि पहिला अमितचा हा चेंडू मात्र पाहिला तर 4 धावा इथे मात्र घेतल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तिथे केला होता पण चेंडू मात्र उसळी घेत सीमारेषेच्या बाहेर गेला. धावफलकावरती पाहिलं तर 35 धावा. अजिंक्य गायकवाड इथे मात्र प्रयत्न करतोय धावा जमवण्याचा. पुन्हा एकदा एक चांगला फटका मिड विकेट मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. आतिश मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल पण नाही, अजिंक्यने थांबवलं. केवळ 2 धावा. अगदी एका बाजूने पाहिलं तर राजूभाऊ साने 11 संघ मगाशी ऑन साइडला होता, आता ऑफ साइडला येऊन त्यांनी मात्र त्यांचं डगआउट बदललंय. जागा बदलली आहे, नशीब बदलेल का? अगदी आयुष्यामध्ये तुमचं काम व्यवस्थित होत नसेल तर तुमची दिशा चुकीची असेल हे ठरवायचं आणि दिशा चेंज करायची. इथे त्यांनी दिशा चेंज केली आणि त्याची दशा चेंज होणार का? फटका मात्र चांगला खेळलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होते. यावेळेस मात्र गोलंदाजाने थ्रो मारण्याची घाई केली नाही. 2 धाव मात्र इथे पूर्ण होत आहेत. आणि इथे जसा आतिश मैदानामध्ये आला, आतिशची बॅटिंग पाहून अजिंक्य यांचा देखील डाव सुरू झाला. अनिकेत भाऊ जगताप सोशल फाउंडेशन विरुद्ध ऋषिकेश दादा जाधव युवा मंच या 2 संघादरम्यान टॉस होईल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. ऋषिकेश दादा जाधव युवा मंच, चला टॉस साठी यायचंय कारण अजून आपल्याला 5 सामने पूर्ण करायचे, नाहीतर वेळेअभावी ओव्हर कमी करावे लागतील. धावफलकावरती पाहिलं तर 40 धावा. एक चांगला फायटिंग स्कोर इथे आतिश आणि अजिंक्यने उभा केलाय. मागच्या ओव्हरमध्ये जो त्यांना संधी मिळाली होती गिअर चेंज करण्याची, इथून मात्र गाडी टॉप गिअरवर सुरू आहे. आज पुढे ससात फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या इनिंग मध्ये राजूभाऊ साने 11 संघाने बनवल्या 40 धावा विजयासाठी. 41 धावांचं टार्गेट. एक चांगला स्कोर कार्ड बनवला आणि आता गोलंदाजी चांगली करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. तिसऱ्या सामन्यामध्ये जर पराभव नको असेल तर इथे गोलंदाजीमध्ये कसून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता केली जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर.
चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला टॉस साठी यायचंय. चला लवकर दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी यायचंय लवकर. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल राजूभाऊ साने 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. राजूभाऊ साने 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. चला आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. ऋषिकेश भाऊ जाधव 11 विरुद्ध अनिकेत दादा जगताप सोशल फाउंडेशन. चला कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करून घ्या. 41 धावांचं टार्गेट मात्र असेल. पाहूया 41 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पेलवलं जाईल. चला कॅप्टन टॉस साठी प्लेइंग 11 ची लिस्ट. चला टॉस करून घ्या. प्रमोद भावांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एक हसतमुख व्यक्तिमत्व PS चे सर्वा क्रिकेट बॅटचे डॉक्टर प्रमोद सर यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूने निकेत जगताप सोशल फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने ऋषिकेश जाधव युवा मंच या 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. सरांच्या शुभ हस्ते टॉस आणि टॉस जिंकलाय तो ऋषिकेश जाधव 11 संघाने टॉस जिंकला. आणि निर्णय काय? फिल्डिंग. ऋषिकेश जाधव 11 संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चार ओव्हरची मॅच. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने असतील आकाशभाऊ कांबळे युवा मंच विरुद्ध राजूभाऊ साने 11 या 2 संघादरम्यान सामना. राजूभाऊ साने 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा बनवल्या. आकाशभाऊ कांबळे 11 संघाला 41 धावांचं टार्गेट. दुसऱ्या विजयाच्या दिशेने आकाशभाऊ कांबळे संघ वाटचाल करणार का? पहिला विजयाच्या शोधात असलेले राजूभाऊ साने 11 संघ जागा बदलली होती. नशीब बदलेल का आणि विजय मिळून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवतील का? कारण चुरशी सामना आणि 40 धावा बनवून एक फायटिंग स्कोर उभा केलाय. पण आता गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल आणि अगदी त्यांच्या खेळण्यामध्ये तसे गोलंदाज आहेत देखील जे गोलंदाजी चांगली करू शकतील. फक्त आता मात्र क्षेत्ररक्षकांना झेल टिपावे लागतील. कारण पहिल्या 2 मॅच मध्ये पाहिलं तर जे झेल सोडले होते तिथे मात्र संघ बॅकफुटला ढकलला गेला होता. इथे अगदी झेल टिपावे लागतील. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मंगेश. स्ट्रायकिंग एंड वरती असेल आकाश. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित.
पहिला चेंडू वा झेल टिपला. आत्ताच आपण बोललो तो झेल टिपावे लागतील आणि पहिला चेंडू ते टिपलेला एक सुंदर झेल आणि ते पहिला धक्का. बडी मछली जाल में आकाश इथे मात्र होतं झेल बाद. त्याला पुढचा फलंदाज लगेच तयार राहा आणि पहिला फलंदाज बाहेर येण्या अगोदर तुम्ही विकेट वरती देखील पोहोचलं पाहिजे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि इथे राजूभाऊ साने 11 संघाची मात्र जबरदस्त सुरुवात. अगदी वर्ल्ड कप मध्ये तुम्ही पाहिलं होतं ऑस्ट्रेलिया संघ सुरुवातीला थोडासा अडकळला होता. असं वाटलं होतं ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड कपच्या बाहेर निघून जाईल. इथे राजूभाऊ साने 11 संघ देखील सुरुवात तशीच झाली पहिल्या 2 मॅच दरम्यान, पण नंतर त्यांनी जे पिकअप केलं होतं तिथून मात्र ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला होता. पण इथे आता ह्या मॅच मध्ये राजूभाऊ साने 11 देखील ती सुरुवात करणार का, त्याच कॉन्फिडन्सने मैदानामध्ये उतरणार का. पहिला चेंडू ते टिपलेला झेल. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतोय. आकाश बाद झाला. सुमितच्या जोडीला आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल गौरव. 41 धावांचं आव्हान पाहिलं तर फार मोठं आव्हान नाही, पण सुरुवात मात्र लाजवाब झाली गोलंदाजीची. बॅक टू बॅक दुसरा धक्का. 2 फलंदाज बाद पहिल्या 2 चेंडू मध्ये. बॅटची हलकीशी कट, कॉट बिहाइंडचा शिकार. गौरव मात्र इथे झेल बाद. क्या बात आहे. अशा प्रकारचं कमबॅक गरजेचं होतं आणि ते कमबॅक देखील झालं. जागा बदलली आहे, नशीब देखील बदललंय. 2 फलंदाज 2 चेंडूवरती बाद. आशिष मैदानामध्ये आलाय, पण इथे चेंडू मात्र अप्रतिम होता. अप्रतिम चेंडू होता. मंगेशने मात्र जबरदस्त सुरुवात करून दिली आहे संघाला. अगदी विजयाचा पाया तर त्याने रचलाय. आता येणाऱ्या 3 गोलंदाजांना विजयाचा कळस वरती चढवावा लागेल. सुरुवात मात्र मंगेशने चांगली केली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज मात्र बाद केले. आकाश आणि गौरव 0 धावांवरती बाद झाले. आशिष स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र आशिषने शांत डोक्याने पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग आणि ते केवळ घेतली जाते ती एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलकाचं खातं ओपन केलं जात आहे. एक सिंगल धाव, 2 फलंदाज बाद, 1 धाव. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडू मंगेशच्या या षटकातील शिल्लक असतील. एक अनुभवी गोलंदाज आणि त्याचा अनुभव मात्र त्याने पणाला लावलाय. पहिले 2 पराजय मात्र पत्करले होते राजूभाऊ साने 11 संघाने. पण अगदी हे 2 पराभव जिवाळी लागलेत की काय, पण आता मात्र त्यांना खळबळून जाग आली आहे. गोलंदाजीमध्ये देखील सुरेख काम आणि अगदी पहिले 2 झेल देखील तिथे टिपले गेले होते. आज दिवसभरामध्ये पाहिलं तर सर्वात जास्त झेल कोणत्या संघाने सोडले असतील तर ते राजूभाऊ साने 11 संघाने. पण इथे अगदी पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 झेल देखील टिपले गेले. हे कमबॅक आहे. तुम्हाला ते कमबॅक करता आलं पाहिजे. अगदी जिथं सर्व काही संपले असं वाटत असेल तर मॅक्सवेलची खेळी आठवा. तिथे विजय तुम्हाला नक्की मिळेल. त्या जिद्दीने मैदानामध्ये उतरावं लागेल. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कट आणि केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेबरोबर धावफलक मात्र पुढे सरकेल. 2 धावा
आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. काय गोलंदाजी केली मंगेशने. आतापर्यंत सर्वात कमी धावांचा षटक आणि 2 विकेट देखील मंगेशने या षटकामध्ये मिळवल्या. अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ही ओव्हर जी होती 2 विकेट घेणारी मॅच विनिंग ओव्हर ठरू शकते, गेम चेंजिंग ओव्हर ठरू शकते. पण येणाऱ्या 3 गोलंदाजांना आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी मंगेशने केली त्याच प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज, मला वाटतं आता केपी. गोलंदाजी मार्कवर आलाय कार्तिक. गोलंदाजी मार्कवर आलाय कार्तिक. अगदी या स्पर्धेमध्ये कार्तिकने सर्वात जास्त धावा म्हणजे 22 धावा कार्तिकने मागच्या मॅच मध्ये खर्च केल्या होत्या. पण या मॅच मध्ये कार्तिक आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण या मॅचचं महत्व आता जास्त पाहिलं तर राजूभाऊ साने 11 संघाला देखील आहे, तसं पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या आकाशभाऊ कांबळे संघाला देखील या मॅचचं गांभीर्य माहितीच आहे. विजय दोन्ही संघांना मात्र गरजेचा असेल. ओहो हो हो, खराब चेंडू होता. चांगलाच खरपूस समाचार त्या चेंडूचा घेतला. फाईन लेग दरम्यान चेंडू खेळून काढलाय, चौकार, 4 धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर मॅन ऑफ द मॅच होते. सृष्टी फाउंडेशनचे शंकर मॅन ऑफ द मॅच. आपलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. अगदी आता मात्र मैदानामध्ये डीजे देखील सुरू झालाय, म्हणजे एक वेगळा रंग या स्पर्धेमध्ये भरण्याचं काम आता आमचे डीजे देखील करतील. आणि सुरेल काम नक्कीच. आता जसे मैदानामध्ये फलंदाज वाजवत आहेत तसे मैदानाच्या बाहेर डीजे आमचे गाणे वाजवतील. 6 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. सगळी गाणी वाजणार आता. कार्तिक पुढचा चेंडू, परत एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग दरम्यान, होतोय फरार. परत एकदा ओहो, इथे संधी होती. संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. अगदी 2 चौकार एका बाजूने, ही विकेट एका बाजूने. ही विकेट घेतली असती तर मात्र मॅच वरती पुन्हा एकदा फार मोठा ताबा मिळवता आला असता. सोपा झेल होता. एक कॅच छुटा है या मॅच छुटा है. पकडो कॅच, नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. पंचांचा इशारा मात्र, चला पंचांशी वाद नाही घालू. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. अगदी झेल पकडला जरी असता तरी जास्त फरक पडला नसता. आज सर्व काही सुमितच्या बाजूने नक्कीच होताना पाहायला मिळतंय. फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू असेल.
चला बॉल टाकताना बोलू नका, अगदी रिलीज करताना बोलू नका. इथं कार्तिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. थोडासा महागडा नक्की ठरलाय, अजून ह्या धावा ऍड होतील. हा 13 धावा या धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. दोनच चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. यावेळेस कुलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढला, एक सिंगल धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते थ्रो केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय का? आणि ते पाहिलं तर दुसरी धाव देखील झटपट पूर्ण होते. धाव फलकावरती वाढ, 15 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 15 रन ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हर मध्ये पाहिलं तर कार्तिक थोडस नक्कीच प्रेशर मध्ये असेल आणि हे मॅचचं प्रेशर आहे. या प्रेशरला झुगारून नक्कीच आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे आणि कार्तिक तो प्रयत्न करतोय, पण सुमित ज्या प्रकारची बॅटिंग करतोय ते मात्र कार्तिकला त्याने मात्र फार मोठ्या कोड्यामध्ये टाकले. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. सिंगल धावेन धावफलक पुढे सरकेल. 16 धावा. अजूनही मॅच मध्ये बरंच अंतर कापणं बाकी आहे. दोन्ही संघांना मात्र फार मोठी झुंज द्यावी लागेल, फार मोठं लढावं लागेल, अगदी शर्तीची पराकाष्ठा करावी लागेल तर मात्र सामना जिंकता येईल. इथे आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही. तुम्हाला मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मात्र आता या दोन्ही संघांना करावा लागेल. हो, जागा बनवली. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू खेळला गेला. एक सिंगल धाव आली. थ्रो उशिराने आलाय आणि तोपर्यंत इथे 2 धाव पूर्ण होत आहेत. अगदीच थ्रो पाहिलं तर एक्सप्रेसने येणं गरजेचं होतं, तो थ्रो लोकलने आला आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलक पूर्ण जातोय. तो 18 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही पाहिलं तर या षटकातील एक चेंडू मात्र शिल्लक असेल. कार्तिकचा हा चेंडू पुढे सरसात फटका मात्र खेळा. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल टिपला झेल आणि ते तिसरा फलंदाज मात्र बाद. लेट पण थेट कार्तिकच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. चला गोळा नका होऊ, वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मात्र बाद. 18 धावा आणि 3 फलंदाज बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 18 आणि शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आता 23. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच जर पाहिली तर आता दोन्ही संघांना समान संधी आहे. अगदी कार्तिकचं हे षटक जर सोडलं, शेवटचा चेंडू ते आलेली विकेट सोडली तर आधीच काही चेंडू होते ते खराब होते. त्याचा पुरेपूर फायदा सुमितने घेतला आणि एका बाजूने पाहिलं तर आकाश कांबळे, कसभाऊ कांबळे 11 संघासाठी सुमित मात्र जिद्दीवरती अडून आहे आणि ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय त्याने मात्र दाखवलं माझ्या 3 विकेट जरी गेल्या असतील तरी मी अजून मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत मी मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत आम्ही मॅच हारलो नाहीये. सुमित ज्या प्रकारे जिद्दीवरती अडून आहे की म्हणावं लागेल, जो जिद पे आडे जिनके इरादे बडे होते वो जिद पे आडे होते. आणि तसा जिद्दीला अडून बसलेला सुमित अजून देखील मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रवीण. आता लाला. लालाचा पहिला चेंडू. इथे बॅटची कड घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बरीचशी धावपळ, रेस लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये चेंडूने रेस जिंकली आहे. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. एका बाजूने विकेट गमावत असताना सुमितने ज्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये केली आहे त्याने संघाला ज्या विकेट गेल्या त्याची कमतरताच भासू दिली नाहीये. 4 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 22 धावा, 22 रन. सामन्याचं समीकरण मात्र आता बदलतंय. 19 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या असतील.
चला मगाच्या मॅचचा हिरो ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली शंकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सृष्टी फाउंडेशनचे शंकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आणि तो पुरस्कार येण्यासाठी मी शंकर राऊंडना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. चला फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. 22 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. स्विच चा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. धावा पाहूया किती येत आहेत. ओहो, पुला खालनं पाणी वाहून गेलंय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. कैलास यांचं मात्र खराब क्षेत्ररक्षण. आणि असे जर तुम्ही क्षेत्ररक्षण करत राहिला तर संघाला पराजयाच्या छायेमध्ये घेऊन जात नाही तर ढकलून देत आहे. चौकार. तो बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र इथे आलेत. आज सुमितचा दिवस मात्र फार चांगला दिसतोय कारण एक जीवदान देखील मिळालं. आणि अगदी जसे सुमित फटके खेळतायत अगदी दिवस चांगला असेल तर तुम्ही जिथे बॅट फिरवता तिथे कधीच टप्पा पडत नाही. आणि दिवस चांगला असेल जिथे तुम्ही बॅट फिरवताल तिथून मात्र तुम्हाला धावा जमतील. आणि ते लेट कटचा सुंदर फटका खेळला होता. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सक्सेसफुल. क्या बात. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देतोय. त्यावेळेस स्विच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र परत एकदा निर्धाव. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मगाच्या मॅचचा हिरो शंकर ठरले होते मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी शेवटच्या षटकामध्ये केवळ 5 धावा देत एक फलंदाज बाद केला आणि संघाला मात्र विजयाची चाहूल लावून दिली. ते शंकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 28 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तिसऱ्या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक आणि इथे पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. घडवलं इथे धाव आहे अमांतर. एक्स्ट्रा धावेने वाढ. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 29 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. हो, यावेळेस चेंडू अगदी झपकन अंगावरती आला होता. वेगळा केला शरीरापासून. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो अगदी परफेक्ट एरियामध्ये केला आणि रन मात्र केवळ एक सिंगल धाव. आणि त्या सिंगल धावेवर धावफलक पुढे सर केलं. 30 धावा. म्हणजे आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 11 धावा. मॅच अगदी पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने झुकली गेली. सुरुवातीला असं वाटलं होतं राजूभाऊ साने 11 सगळं सहजासहजी धावफलक उभा करू शकणार नाही, पण आतिशने आणि अजिंक्यने केली चांगली बॅटिंग. 41 धावांपर्यंत त्यांनी टार्गेट दिलंय, पण ते टार्गेट पूर्ण करत असताना पहिला विकेट मात्र गमावला गेला होता. सुमितच्या बॅटिंगच्या जोरावरती आणि इथे निकेतन पाटोळे च्या बॅट मधनं आला षटकार. जोरावरती पुन्हा एकदा आकाशभाऊ कांबळे 11 पुन्हा एकदा मॅच मध्ये पदार्पण करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडी खराब झाली होती, पण सुमितने आणि निकेतनने शेवट मात्र चांगला करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 36 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 5 धावा. चला वेळ वाचवा, फास्ट खेळा. चला लवकर खेळा. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळायच्या आणि यानंतरच्या मॅचचं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. ऋषिकेश भाऊ जाधव 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ही मॅच संपताच तयारीत राहायचंय. हो, बॅटची कड, इष्टांचा वेध, दांडी गुल, फलंदाज बाद. गेम इज ऑन. पहिलं षटक मंगेशने केवळ 2 धावांचं हाताळलं होतं. इथे जर गोलंदाजाने कमी धावांचं षटक हाताळलं तर इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा विजय मिळवता येऊ शकतो. चला बॅट्समन लवकर मैदानात पाठवून द्या. फास्ट खेळा थोडं. अगदी मंगेश यांनी त्यांचं काम मात्र चोख पूर्ण केलं होतं, पण आता इथे राहिलेल्या गोलंदाजांना मात्र सुरेख कामगिरी करायची. पण 2 गोलंदाजांनी धावा खर्च केल्या, पण आता गोलंदाजीला आलेला गोलंदाज
समीर. कॅप्टन नॉक इथे मॅच पुन्हा खेचावी लागेल. 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. पहिल्या चेंडूमध्ये क्लीन बोल्ड केलंय समीरला. ज्या समीरने मॅच पूर्ण खेचून आणली होती त्या सेट फलंदाजाला बाद केलंय आणि इथे देखील मॅच जिंकता येऊ शकते. कालच झालेला इंग्लंड साऊथ आफ्रिका सामना आपण पाहिला होता. ज्या खेळाडूने मॅच पूर्ण खेचून आणली होती त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर इंग्लंडने मात्र तो सामना गमावला आणि साऊथ आफ्रिकेने तो सामना जिंकला होता. इथे देखील तोच पुनरावृत्ती होणार का? फटका मात्र चांगला खेळाय कव्हर मध्ये. नो चान्स आणि सामना उद्ध्वस्त करणारा फटका होता. चौकार. राजूभाऊ साने संघासाठी मात्र हा चौकार मात्र फार दुर्दैवी ठरला आणि 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. सामना बरोबरीत सुटलाय. केवळ 4 चेंडूमध्ये एका धावेची गरज. आता 4 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. हा चेंडू शरीरावरती आदळाय. रन घेण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर इथे रन मात्र पूर्ण होते आणि सामना या ठिकाणी संपला. लेग बाईच्या स्वरूपात ही धावफलकावरती ऍड होईल आणि आकाशभाऊ कांबळे 11 संघाचा हा दुसरा विजय. तर 3 पराजय इथे मात्र राजूभाऊ साने 11 संघाच्या पदरी पडलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित. त्यांनी मात्र संघासाठी धावा देखील जमवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता ठरत आहे सुमित या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. चला पुढची मॅच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुमित.